नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रामधला आणि देशातल्या केमिस्ट लोकांनी आज बंद पुकारला आहे. त्याचं कारण असं आहे की ऑनलाईन औषधांची विक्री होते, त्यामुळे योग्य आणि चांगल्या प्रकारची औषधं रुग्णांना मिळत नाही, हा त्यांचा दावा आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन औषधं गेल्यामुळे आमची विक्री देखील कमी होते, हाही त्यांचा संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. याकरता त्यांनी ऑनलाईन विक्रीकरता बंदी आणावी म्हणून देशव्यापी संप केला. जाणून घेऊयात पुण्यातील त्यांच्या संस्थेनं बंदची हाक दिल्यानंतर त्यांनी काय केले ते. नमस्कार, मी संदीप पारख, पूर्णा जिल्हा केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष. आज आम्ही 20 मे रोजी पूर्ण भारतभर सगळ्या केमिस्ट व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे. या बंदमध्ये आमच्या मेजर 3 मागण्या आहेत. त्याच्यामध्ये ऑनलाईन औषधं विक्री होतात ते, दुसरी गोष्ट डीप डिस्काउंटिंग आहे आणि तिसरी गोष्ट आहे की होम डिलिव्हरी. आज होम डिलिव्हरीचा कायदा जो आहे तो कोरोना काळामध्ये भारत सरकारने काढलेला होता. त्यावेळेस कंडिशन आणि सिच्युएशन वेगळी होती, त्यावेळेस होम डिलिव्हरी देणं गरजेचं होतं. तो कायदा टेम्पररी होता, त्यांनी तो अजून बंद केलेला नाही आहे. याच्यामुळं काय होतं ते की होम डिलिव्हरीचं भारत सरकारचं म्हणणं आहे, FDAचं असं म्हणणं आहे की औषधाची विक्री ही फार्मसिस्टच्या देखरेखीखाली व्हायला पाहिजे. पण ते काही होम डिलिव्हरीमुळे कोणताही माणूस माल घेऊन जाऊ शकतो, त्याच्यामुळे औषधाची विक्री फार्मसिस्टच्या देखरेखीखाली होत नाही आहे. दुसरा मुद्दा आहे आमचा की ऑनलाईन ऑनलाईन औषधं विकतात, हे ॲक्च्युली हा नियमच नाही आहे, कायद्यातच नाही आहे. 1945 जे फूड अँड ड्रग कॉस्मेटिक ॲक्ट आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन औषधं विक्रीला प्रावधानच नाही आहे. तरीसुद्धा आज ऑनलाईन औषधं विक्री होतात. ते भारत सरकारने GR 817 हा काढला होता. याच्यामध्ये त्यांचं कायद्यामध्ये त्यांनी अजून GSR काढलाय, पण त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं नव्हतं. तरीसुद्धा ऑनलाईन औषधं विक्री होतात. या ऑनलाईन औषधं विक्रीमध्ये आज नशेची औषधं, MTP किट, नार्कोटिक औषधं ह्याच्यासारखी डुप्लिकेट औषधं ही येऊ शकतात. याच्यामुळे भारतातलं सर्वसाधारण नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. आज सगळ्यात महत्त्वाचं, आज जी यूथ आहे हे ऑनलाईनवरती गुगलवरती सेल्फ मेडिकेशन, काय त्रास होत असेल स्वतः गुगलवरती चेक करतात, त्याच्यावरती स्वतः काय औषधं हवीत ते स्वतः चेक करतात आणि ऑनलाईन मागवतात. ऑनलाईन सेल्फ मेडिकेशन हे फार धोकादायक आहे. कोणती औषधाचा डोस किती घेतला पाहिजे, काय घेतला पाहिजे हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं चुकीचं आहे. त्याच्यामुळं ऑनलाईनबद्दल आमचा हा भारत सरकारला आम्ही ह्याच्या आधी बऱ्याच वेळा पत्र लिहिलेले आहेत, निवेदन दिलेले आहेत, पण बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे नाविलाजाने लोकशाही पद्धतीने आम्हाला हा बंद पुकारावा लागतोय आणि आज आम्ही पूर्ण पुणे जिल्ह्यातले केमिस्ट जिल्हा अधिकाऱ्याकडे जाऊन आमचं निवेदन देणार आहे. आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. आनंद रेखी यांनी अशी मागणी केली आहे की ज्या प्रकारे वाहनांना 3000 रुपये किंवा 1500 रुपये भरून टोल घ्यायला सांगितला होता, त्यांना मुदतवाढ दिली पाहिजे. कारण पेट्रोलची टंचाई आणि एकंदरीतच प्रवासामध्ये मोदींनी आवाहन केल्यामुळे लोक सार्वजनिक वाहनांचा वापर करतात, ते पैसे वाया जाऊ नये म्हणून आनंद रेखींनी केलेली ही मागणी आपण ऐकूयात. नमस्कार. आज राष्ट्रीय मराठी संघातर्फे मी केंद्रीय सडक परिवहन मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांना एक आव्हान करत आहे. मागच्या 15 ऑगस्ट 2025 रोजी त्यांनी एक देशांतर्गत 3000 रुपये टोल भरून टोलमुक्त फिरा अशी एक स्कीम तयार केली होती. मी त्यांना असं आवाहन करतो की आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सर्व देशाच्या जनतेला आवाहन केलेलं आहे की खाजगी वाहनातनं फिरू नका, शक्यतोवर मेट्रो आणि ट्रेन यांनी सफर करा, प्रवास करा. अशा परिस्थितीमध्ये खाजगी वाहनं देशांतर्गत फिरण्यासाठी आता खूप मर्यादा निर्माण झालेल्या आहेत. पेट्रोलची टंचाई आहे. ही परिस्थिती किती दिवस राहील हे काही अजून आपल्याला कोणालाच माहीत नाही. त्यामुळं मी माननीय गडकरी साहेबांना अशी विनंती करतो
की त्यांनी ती योजना 1 वर्षासाठी केली होती आणि देशभरातल्या अनेक लोकांनी ते 3,000 रुपये भरून ती योजना स्वीकारलेली आहे. अशातच आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये लोकांना बाहेर फिरणं अवघड आहे. त्यामुळं या योजनेसाठी माननीय गडकरी साहेबांनी मुदतवाढ करून द्यावी हीच माझी त्यांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वर्गीय सौ उर्मिलाताई कराड यांच्या जयंतीचं औचित्य साधून पुण्यामध्ये अपेक्षा मासिक परिवाराच्या वतीनं आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळेला ज्येष्ठ साहित्यिक, कवी, लेखक सर्व एकत्र जमले होते आणि त्यांनी माननीय चंद्रलेखाताई बेलसरे यांनी याप्रसंगी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. जाणून घेऊयात चंद्रलेखाताई बेलसरे. आणि जेव्हा त्यांच्या पूर्वीच्या माता कशा होत्या ते त्यांनी थोडक्यात संसार करून संसाराला प्राधान्य देऊन त्यांनी काय काय मिळवलं हे आता शिकण्यासारखं आहे. कारण आपल्याकडे आता स्त्री ही खूपच म्हणजे ॲडव्हान्स आणि समाजाबरोबर चालली आहे. ती बाहेरही जाते पण तिला ही सगळी गोळाबेरीज करताना तिची खूप तारांबळ उडत असते. कारण याचं एकच कारण आहे की कुटुंब पद्धती आणि तिला न मिळणारा सहकार. कारण या दोन गोष्टींसाठी त्या स्त्रीची खूपच प्रेरणा उडत असते आणि आपण हे सगळं जवळचं बघत असतो. आणि त्यामुळे प्रत्येकाने आपण काय केलं पाहिजे घरासाठी, समाजासाठी, आणि यांचे सगळे उपक्रम जे आहेत त्या सर्व क्षेत्रामध्ये आहेत. ॲक्च्युली मी कोणी साहित्यिक नाही, काही नाही, पण माझा या संस्थेशी संबंध जो आला, माझा नातेवाईक सम्राट नाईक याच्यामुळे. आणि तो एकदा उभे साहेबांना घेऊन माझ्या ऑफिसमध्ये आले होते आणि तेव्हापासून मी त्यांच्या कार्यक्रमाला अशी कमी जास्त कधीतरी वेळ मिळेल तशी मी यायला लागली. पण प्रत्येक वेळेस त्यांचे जे कार्यक्रम इतके स्फूर्ती आणि इतके वेगळे असायचे आणि सम्राटच्या नवनवीन कल्पना म्हणजे त्याला काही तोडच नव्हती त्याच्या कल्पनांना. आणि अशा पद्धतीने त्यांनी हे अपेक्षा मासिक आणि यांचे उपक्रम इतके सुंदर चालू ठेवले. कारण पूर्वीच्या काळात म्हणजे मी सुद्धा अगदी शाळेत आणि त्यामुळे त्यांना ॲडजस्टमेंट करायला खूप त्रास होतो. आणि त्यामुळे असे आदर्श मातांचे मी तर म्हणते जेवढ्या काही झाल्या त्यात माझ्या सासूबाईंच्यावरती पण एक पुस्तक आहे माझी जीवनगाथा म्हणून. ते वाचताना अक्षरशः म्हणजे त्यांना त्या काळामध्ये ते 40 होते आणि त्यांना लग्नाच्या आधी त्या 6वीत होत्या आणि त्यांना आमच्या इथे वाड्यामध्ये आणून ठेवलेलं होतं. म्हणजे इमॅजिन करा त्या 95 वर्षाच्या होऊन गेल्या आणि त्यांच्या लग्नाच्या आधी त्यांना 40वरनं त्यांची एक बहीण लग्नाच्या आधी घरामध्ये येऊन राहिली. म्हणजे हे एवढं जे त्यांना एक्सपोजरही मिळालं, सेम टाईम त्यांना घराची शिस्तही होती ती त्यांनी स्वीकारली. घराला प्राधान्य देऊन त्यांनी त्या गोष्टी केलेल्या समाजासाठी. तर हा सगळा जो आदर्श आहे हा प्रत्येक स्त्रीनी कोणामध्ये काय शिकण्यासारखं हे घ्यायला पाहिजे. आणि अशा यांनी मी उदय साहेबांच्या या पूर्ण कार्याला अतिशय माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांना काही मदतीचा हात लागला तर मी सतत मी आणि डॉक्टर नाईक त्यांच्या पाठीशी उभे आहोत. आणि माझे एवढे 2 शब्द सांगून मी वाचतो. नमस्कार प्रेक्षको, मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. देशव्यापी केमिस्ट लोकांनी केलेला संप हा योग्य की अयोग्य अशी चर्चा जनतेमध्ये जरी असली तरी माझं वैयक्तिक मत त्यामध्ये असं आहे की जी ऑनलाईन औषधांची विक्री होते त्याच्यामध्ये निश्चित स्वरूपाची भूमिका उत्पादकाची किंवा विक्रेत्याची स्पष्ट केली गेली नाही आणि कायद्यानं त्याचा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये समावेश झालेला दिसून येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नेमकं ते औषध कुठे तयार झालं, कोणी आणलं, कोणी आणून दिलं याचा ट्रॅक त्याच्यावरती कुठलाही सापडत नाही. GSTच्या बाबतीमधली काटेकोर अंमलबजावणी त्यात दिसून येते का नाही हाही महत्त्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जवळचा केमिस्ट हा आपल्याला ज्या प्रकारची विश्वासार्ह औषधं पुरवतो तो विश्वासार्हता यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. म्हणून ऑनलाईन प्रक्रिया ही बंद करावी का, निश्चित स्वरूपाची त्याच्यात शासनाची भूमिका काय याकरता केमिस्ट लोकांनी हा बंद पुकारलेला आहे. ऑनलाईन विक्री निश्चित स्वरूपाची होऊ शकते
पण त्याची काटेकोर अंमलबजावणी औषधाच्या बाबतीत तरी झाली पाहिजे. आपण अन्न ज्या वेळेला ऑनलाईन पद्धतीने मागवलं जातं त्यावेळेला त्याचं बॅकएंडला जर आपण जाऊन पाहिलं तर त्यांचे भटारखाने जर आपण पाहिले तर आपल्याला त्या अन्नाला आपण का घेतलं याचा पश्चाताप होतो. तशी वेळ रुग्णांवरती येऊ नये याकरता केमिस्ट असोसिएशननं हा बंद स्वीकारला तरी देखील त्याच्यामध्ये 25 ठिकाणी त्यांनी औषधांची उपलब्धता देखील करून दिली, म्हणजे रुग्णांचं कुठलंही नुकसान होणार नाही ही ठाम भूमिका त्याच्यामधनं आपल्याला दिसून येते. पाहत राहू सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. नमस्कार.